त्याला म्हणायचं एका दगडात दोन पक्षी. सौभाग्यवती दगात आणि तिच्या मर्डरच्या आरोपाखाली आरके तुरुंगात. वा वा वा, काय दिवस उजाडलाय. कसे आहेत कार्तिके राजे? बिलकुल ठीक नाहीये बाबा. इथे इथे सगळा नॉनसेन्स सुरू आहे. आणि काय झालं? झालं नाहीये, होणार आहे. काय? वट सावित्रीची पूजा. बाबो 22 वर्ष तुमच्या मातोश्री आमच्यापासून पळत राहिल्या. एकदा का दर्शन दिलं लगेच आमच्यासाठी पूजा. नाही बाबा, तुमच्यासाठी नाही, त्या माणसासाठी ज्याच्याशी तिचं लग्न सुद्धा झालं नाही ना, त्या माणसासाठी करणार आहे ती वट सावित्रीची पूजा. याला काय अर्थ आहे? असं कुठं असतंय का? नाही म्हणजे तुम्ही सांगा कार्तिकी राज, आमच्यावर अन्याय नाही काय हो? याला काय अर्थ आहे? म्हणजे आजपर्यंत लपून छपून भेटत होते ते पडते, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आम्हाला. पण आता राज रोज डायरेक्ट खुल्या. आमची फसवणूक नाहीये काही. आमच्या प्रेमाची हीच किंमत केली का तुझ्या आईने? तुम्हाला तरी पटतंय का कार्तिकी राज? नाही, ऑफकोर्स नाही. तरी मी तुम्ही हे सहन करता? तुम्हाला सांगतो कार्तिकी राजे, आजवर या प्रतापराव नरसिंगनी कधीच कुणावर अन्याय नाही केला. आणि तुम्ही आमची लेक असून आमच्यावरच्या अन्यायाला वाचा नाही फोडणार? नाही बाबा, असं नाहीये. मी काय करणार आहे? काय करणार? फारा मोठ्यांनी सांगून ठेवलंय, इच्छा तिथं मार्ग. तुम्हाला आमच्याबद्दल न्याय व्हावा असं वाटतंय ना? हो हो, ऑफकोर्स. मग एक काम करा, तुमच्या आईचा काटा काढा. काटा? बाबा काय 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 बोलताय? व्हॉट डू यू मीन? आता व्हॉट डू यू मीन काय? व्हॉट डू यू मीन? तुम्हाला तर सगळंच उलगडून सांगावं लागतं बा. आमचं तुमच्या आईवर लय प्रेम आहे. कार्तिकी लहान होती आणि माझं नवीन लग्न झालं होतं. आई? होय, मी तुझी सख्खी आई नाहीये. एक शब्द जरी तू मोहिनीला बोललीस ना, तर जे तुझ्या जन्मदात्याने केलं नाही ना, ती मी करेन. नुसतं आई म्हणून कुणी आई होत नसतं, कळलं ना? मी तुझ्या पोटी जन्माला आले असते ना, तर तू असं वागली नसेल माझ्याशी. शेवटी तू तीच आहेस, सावत्र सावत्र आई आहेस तू. तुला एक मिनिट, तुला जर एवढा पुळका आलाय ना तुझ्या जन्मदात्याचा, तर जा. बघ तो तुला माणूस सांभाळतोय का मुलगी म्हणून, का तिथे तुला मारून टाकतोय. जा. प्रेमात जसा माणूस जीव देऊ शकतो तसा जीव घेऊ बी शकतो. आता आमच्या प्रेमाच्या माणसानी आमच्या प्रेमाचा इंसाफ केला तर लय समाधान मिळेल आम्हाला. आता इथं आमच्या प्रेमाचा माणूस कोण? तुम्ही कार्तिकी राजे. बरं तुमचं बी बघा ना, तुमचं बी केवढं कल्याण होईल, किती पैसे भेटेल तुम्हाला. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान आणि म्हशीचं शान. काय साधी गोष्ट कळा ना तुम्हाला. समजा तुमच्या आईचा मर्डर झाला, तुमच्या आईचे पैसे, आमचे पैसे, एवढी इस्टेट झाली. या इस्टेटीचा वारस कोण? ओनली वन कार्तिकी राजे तुम्ही. केवढे पैसे मिळतील तुम्हाला? म्हणजे एका टायमाला 10 पिक्चर काढा ना. अरे कामाला राहील तुमच्याकडे, गुलाम बनून राहील तुमचा. गुलाम आहेत कुठे कार्तिकी राजे? हॅलो कार्तिकी राजे,
आहेत ना? हॅलो. ठीक आहे, मी काय करायचंय? काय करायचं हे आम्ही सांगतो, पण अचानक कच नाही खायची बरं का. नाही, तुमचीच मुलगी आहे मी, कार्तिकी राजे. काही झालं तरी मागे हटणार नाही. तुम्ही बघाच मी काय करते. कार्तिकी, दसकाला काय झालं? नाही, मी कुठे दचकले? कोणाशी बोलत होतीस? मैत्रिणीशी. कुठली मैत्रीण? आई, मी सांगितलं होतं ना तुला, सखी. ती ऍक्च्युली मला हँगआउट करायला बोलवत होती आज. मी म्हटलं आज तर शक्य नाहीये, आज आईची वटसावित्रीची पूजा आहे ना, म्हणून. मी सांगितलं तिला मी नाही येऊ शकत. मी कॅन्सल केला प्लॅन. बरं झालं सांगितलंस तसं. काय आहे, आपण दुसऱ्यांच्या घरी आहोत ना, उगाच आपल्यामुळे कुणाला त्रास नको. तू आमच्या बरोबर चल. तसे पिंकी पण नाहीये. तिकडे गेल्यावर समजा मोहिनीला कसली गरज लागली तर तुझी सोबत असेल ना, तर आमच्या बरोबर चल. हं? आणि सणासुदीला सगळ्यांनी एकत्र असायला हवं ना. चला, वाणाचं सगळे सामान घेऊन आलोय तू म्हणालीस. हय पण आणलीत. बाबांचा प्लॅन एक्झिक्यूट करण्याची हीच परफेक्ट वेळ आहे. या माणसाने फळं आणली आहेत ना, यातच विष घालते आणि उपवास सोडायच्या नावाखाली आईला देते. म्हणजे गेम ओव्हर. अरे वा, फ्रुट्स आणले ना सगळे? मी बास्केटमध्ये ठेवते. लवकर ये, निघायचंय. आई आहे मी तुझी, चिडवतेस काय मला? छवीची पहिली वटपौर्णिमा. ए अनिकेत, हसत जरा, हस. काय सुटकासाटा चेहरा केलायस रे? थांबा का बायानो. ही बाई जर इथे पूजा करणार असेल ना, तर त्या अमका चलाचा नाही. आणि तसं आम्ही व्हायला पण देणार नाही. काकू, काय बोलताय तुम्ही? काय बोलताय मी? या दिवसाचं काय महत्व असतं ना, ह्या बाईक चांगलाच माहिती आहे. एक लग्न झालेलं असताना दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न करणारी बाई ही 20-22 वर्ष परपुरुषाबरोबर राहते. हिला काय कळणार पतिव्रता असणं म्हणजे काय असतं ते? बाई, तोंड सांभाळून बोला. एकतर तुमचा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये.
मेकअप कुमान तुमची पूजा करा आणि निघा इकडनं. आणखीन एक, माझ्या बायकोवर असले नसते आरोप केलेले मी खपवून घेणार नाही. तुमची खरी बायको नाहीये, मग काय नातं काय तुमच्यात? आमच्यात काही प्रेमाचं नातं आहे, आपुलकीचं नातं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदराचं नातं आहे. आणि काकू, त्या दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारलंय. त्या दिवशी तो प्रतापराव आला नसता ना तर या दोघांचं लग्न सुद्धा झालं असतं. पण झालं का? नाही ना. मग हिने पूजा करायची नाही. हे आपण ठरवणारे कोण? मुळात दोन माणसांमधलं नातं कसं असलं पाहिजे किंवा कसं असावं हे बाहेरच्यांनी का ठरवावं? छवी, अगदी बरोबर बोललीस. अहो बाई, प्रेमाचं नातं ना महत्वाचं असतं, कळलं? म्हणजे लग्न हा संस्कार महत्वाचा आहे. त्याचे संस्कार, त्यातले विधी हे सगळे महत्वाचे आहेत. पण ते नाही झाले म्हणून लग्नाचं सर्टिफिकेट मिळत नाही असं नाही ना. हा, प्रेम जास्ती महत्वाचं. जाऊ दे ग बायतजी, यांना नाही समजणार ते. आपण माणूस किती प्रगत झालाय याबद्दल चर्चा करतो. शिक्षण संस्कार किती महत्वाचे आहेत याबद्दल गप्पा करतो. पण मुळात ह्या सगळ्या गोष्टी माणसाने माणसाला एकत्र आणण्यासाठी केल्यात हेच विसरून जातो. बरोबर आहे. अहो बाई, सण कशासाठी असतात? हा, सगळ्यांनी एकत्र यावं, एकत्र खेळावं, खेळीमेळीने राहावं, ह्याच्यासाठी सण असतात ना. अहो, एकमेकांच्या जखमांच्या खपला काढणार असाल ना, मला पटत नाही. आजी, आता आम्हाला सवय झाली या सगळ्याची. बाईच बाईची शत्रू असते असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. आई, तू नको वाईट वाटून घेऊ. या अशा लोकांमुळे ना सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. मग माझ्या आईचं काय? हे बघ, आपण काही रोज गप्पा मारतो, भेटतो असं नाहीये. मला तुझी काळजी वाटली ना म्हणून सांगते. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर ग, लोक बोलतच राहतात. तुझं मन निर्मळ आहे ना, मग झालं तर कर पूजा. बघू कोण अडवतं, मी आहे ना, कर. नाही, आम्ही हे होऊ देणार नाही. आमच्या बायकांबरोबर कसला वाद घालताय? हो ताई, चांगल्या दिवसाची माती करू नका, निघा. हो ताई, तुम्ही पण निघा, दुसरा वड शोधा. आज जर माझ्या बायकोने पूजा केली नाही ना तर पाप लागेल तिला. आमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. चला निघा इथून. निघा, निघा सांगतो ना.
या अशा ऐकायच्या नाहीत. ए सोडा माझा हात. हिंमत कशी झाली रे तिच्या अंगाला हात लावायची हिंमत कशी झाली खरं तर मला बाईला हात लावण्याची इच्छा नाहीये. तिच्या ए काय रे? अरे काय करतोय बघ ना. अनिकेत गेलाय ना, छवी आहे तिकडे, तू थांब इथे. अरे सगळे जण म्हणून एका माणसावर जोर दाखवताय काय? शालिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आलं कुठून? मीच काढतो. अरे फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी मान द्यायचा नसतो बाईला, आयुष्यभर द्यायचा असतो. हात नसलेला माणूस पाहिला का? दाखवू? माझी माणसं आहे ती. आई आहे माझी. आरकेच्या आईचा अपमान आरके सहन करणार नाही. तुम्ही सगळ्यांनी मान नाकारलात ना यांना. तुमच्यासारख्या थुकरट माणसांच्या मानाची गरज नाही माझ्या आईला. तुम्ही जो मान नाकारलात तो मान मी देईन माझ्या दारात. आई, तुम्ही माझ्यासोबत चला. तुमचा मान सन्मान माझ्या घरात होईल. प्लीज. आरके तुझे सिनेमे पाहिलेत मी. छान काम करतोस. पण खऱ्या आयुष्यात पण केवढा मोठा हिरो आहेस तू. अरे असं कोणाचं तरी पाठी उभं राहणं याला धाडस लागतं आणि ते तुझ्यात आहे. वा सगळे सिनेमा बघणार पुढचे तुझे. आजी, खरं तर हे धाडस आधी नव्हतं माझ्यात. हे मोहिनीमुळे आलंय माझ्यात. जी माणसं तिच्यासाठी महत्वाची आहेत ती माझ्यासाठी महत्वाची आहेत. आणि त्या माणसांसाठी मी काही करू शकतो. मी तर म्हणतो आजी तुम्हीही चला.
नाही काय, या मूर्ख माणसांमध्ये थांबण्यात काही अर्थ नाही. आय रिक्वेस्ट यू प्लीज, तुम्ही आलात तर बरं वाटेल. आजी, मोहिनी, बाई आजी. बाई आजी, खुद्द सुपरस्टार बोलवतात हा, मग तर जायलाच पाहिजे. ते सुपरस्टार नाही बोलवत आहे, नातू बोलवतोय असं समजा. या. ठीक आहे, चला जाऊया. आई या. नमस्कार. आले 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 आरके सरांचे सगळे पाहुणे आले. बरीच ना? हो रे, थोडा दम लागलाय. बर बस आता शांत. हो, नमस्कार नमस्कार. तयारी पण खूप छान केली आहे. यांना सगळ्यांना कोणी बोलवलं? अहो शालिनी ताई, आरके सरांचे आम्ही एकदम मोठे फॅन आहोत. त्यांनी फोन करून सांगितलं होतं तुम्ही येणार आहे आणि आम्ही एकदम रेडी झालो यायला. अरे वा, इतक्या कमी वेळात तुम्ही इतकी छान तयारी केली आहे. कमाल आहे तुमची. खूप छान. वाव आरके सर, व्हेरी इम्प्रेसिव्ह. आय मीन, आज कळलं तुम्ही खरंच सुपरस्टार आहात. थँक्यू अनिकेत. पण सुपरस्टार दाराच्या बाहेर. ही तर सगळी फॅमिली आहे आणि फॅमिलीसाठी काही. अरे वा, हे काय नवीनच रे. आईला सांगावंसं वाटलं नाही तुला? बाई आजी, ही माझी आई ललिता कारखानीस. आम्ही आलो म्हणून तुम्हाला त्रास नाही ना होणार? नाही नाही, आय वॉज जस्ट किडिंग. आणि आता राघव माझा एकटीचा कुठे राहिलाय? तो त्याच्या ऑडियन्सचा सुद्धा झालाय ना, आणि मला खूपच आवडतं ते. आणि त्याचमुळे आमच्याकडे प्रत्येक फेस्टिवल खूप ग्रँड पद्धतीने साजरा होतो. बरोबर, आपल्या लाडक्या आरके सरांच्या बंगल्यात होणारा हा वटपूजनेचा कार्यक्रम हा असा ग्रँडच झाला पाहिजे. बाई, समारंभ ग्रँड असणं हे महत्वाचं नसतं. तो साध्या असला ना तर जास्ती चांगलं असतं. ज्या समारंभात माणसांची मनं जुळतात ना, तो समारंभ आपोआप ग्रँड होतो. आम्ही सगळी तयारी केलेली आहे. आपल्याला खेळ खेळायचे आहेत. आपण एक काम करूया ना, 2 टीम करूया, म्हणजे खेळ खेळायला खूप मज्जा येईल. एक मिनिट, मला काहीतरी बोलायचंय. शांभवी आणि छवी या दोघी कॅप्टन असल्या तर चालतील तुम्हाला? चला चला, खेळ सुरू करा, चला. येताय ना तुम्ही पण? मी थोडी बिझी आहे. यू कॅरी ऑन. बाई आजी, रिलॅक्स. काही लागलं तर सांगा, आहोत आम्ही. ये रे. सर, एकतर आईसाहेब आधीच वैतागल्यात त्या मोहिनीच्या आईवर, आणि त्यात तुम्ही त्यांना इथे बोलवलंय. ते जाऊ दे रे. मी माझ्या मिशन मध्ये एक स्टेप अजून पुढे गेलोय, हे महत्वाचं. म्हणजे तुला काय वाटतं? मगाशी त्या वडाच्या इथं बायकांनी जो काही गोंधळ घातला, तो स्वतःहून घडला. त्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक
कोण आहे? तो तो पोपट कसा वाटला? मार खाणे मंगळसूत्र खेचायला गेलेला. अरे ऑडिशन होती त्याची, जीव ओतून काम केलं सगळ्यांनी. सर याची काहीच गरज नव्हती. करावं लागतं रे, करावं लागतं. बंटी काय ना, मोहिनीच्या फॅमिलीचा होणारा प्रत्येक अपमान मला तिच्या अजून जवळ घेऊन जाणार. ठरलं का? लवकर बनवा टीम, खेळ सुरू करा. सर खरंच तुम्ही असे नव्हता. अलीकडे मला खूप भीती वाटायला लागली तुमची. वाटलीच पाहिजे, कारण फिअर इज माय ग्रेटेस्ट वेपन. हा साडी थोडा. बसले सगळे? चला तुम्ही पण बसते. काय मला बसायला जागाच नाही ठेवली, मी चालले. बसकरी गेली ग, मी कुठे जाणार. चला तर आज आपण इथे सगळेजण वटपौर्णिमा साजरी करायला जमलेलो आहोत. पती पत्नींच्या नात्याचा हा सुंदर क्षण आहे. आपण इथे वटाची पूजा तर करणारच आहोत, त्याचबरोबर फुगडी, झिम्मा आणि उखाण्यांच्या भेंड्या खेळून खूप सारी मस्ती आणि धमाल करणार आहोत. चला तर मग फुगड्यांनी सुरुवात करूया. तर पहिला फुगड्यांचा मान शालिनी ताईंचाच बर का. तिकडे तिकडे जरी त्यांचा अपमान झाला असला, इथे मात्र सन्मानच होणार आहे. कारण ही वटपौर्णिमा आरके सरांच्या बंगल्यात होत आहे. बाई आजी, सुरू करायचं ना? चला तर मग सुरू करूया. शालिनी ताई या. मामाने दिली सोन्याची पगडी तुझेनी माझी पहिलीच पगडी पगडी. मामाने दिली सोन्याची पगडी तुझेनी माझी पहिलीच पगडी मामाने हॅलो, आमचं काम झालं का? हा, काम झालं का आमचं? आमच्या शालिनीबाई ढगात गेल्या का? नाही अजून. का? नाही, ऍक्च्युली माझा सगळा प्लॅन रेडी होता, पण एंड मोमेंटला सगळं हे वायर झालं. कसलं वायर झालं? हे वायर म्हणजे गोंधळ झाला. गोंधळ का? प्लॅन काय होता? प्लॅन असा होता की पूजा झाल्या मी आईला एक विषारी फळ देणार होते, पण काय? पण तिथल्या लोकांना कळलं की आई आणि तो माणूस ते मॅरिड नाहीयेत. हा, त्यांनी खूप ड्रामा केला आणि आईला खूप बोलले सगळे. बरं झालं की मग, तसंच पाहिजे तिला. हा, पण एंड मोमेंटला तिथे आरके आला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आम्हाला काही गरज नाहीये, तुम्ही माझ्या घरी चला. आम्ही त्याच्या घरी आलोय. मला खूप भीती वाटते, मला कळत नाहीये कसं करू मी. आम्ही दोघी मैत्रिणी पट्टीचा अंड्यावर करंडा
आमच्यात मेंढ्यावर मोर तुझ्याची कार्तिके राजे, आमच्या नावाला बट्टा लावला तुम्ही. एक काम सांगितलं तुमच्याच्यानी ते व्हाय ना. नाही तुम्ही चिडू नका. काम डाऊन. मी करते. पण मी काय करू? हे तुमचं तुम्ही बघून घ्या. पण आमच्या बायकोनी दुसऱ्याच्या नावानं पूजा केलेली आम्हाला चालणार नाही. ना तुमच्या घरात ना तुमच्या त्या हिरोच्या घरात. आमच्या बायकोचा गेम ओव्हर झालाच पाहिजे, नाहीतर आमच्या इस्टेटीतली एक फुटकी कवडी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. त्यांचा जन्म संपला पाहिजे, नाहीतर आरके या जन्मात तुमच्याकडे डोंकून सुद्धा बघणार नाही. चालेल का तुम्हाला? नाही अजिबात नाही. मी करते, काहीतरी करते मी. मज्जा येईल आपल्याला. नको ग छबी, तिला त्रास होईल. बरं ठीक आहे. आई बरी आहेस ना? एकदम भिंगरी सारखी गोल गोल फिरत. आईला असं म्हणते भिंगरी. तसंही मी काय तर तुमच्यासाठी तरणीताठी आहे का? हा, तुम्हाला दोघींना बाईजी का कॅप्टन बनवले ते तरी बघते. तुम्ही खेळा. मी जरा आले 2 मिनिटात. आले 2 मिनिट. खूप खुश आहे. ओके. मला माहिती आहे आज तुमची खूप दगदग होणार. बरं वाटतंय तुला? छान आहे. कार्तिक राजे, तुमचं नामचं रक्त सेम आहे. निदान त्या रक्ताची चाड म्हणून तरी आमचं हे काम पूर्ण करा. का त्यांना? हो बाबा. मी ठेवते. हा, याला म्हणायचं एका दगडात 2 पक्षी. सौभाग्यवती ढगात आणि तिच्या मर्डरच्या आरोपाखाली आरके तुरुंगात. वा, आज कित्येक दिवसांनी मैत्रिणींमध्ये मिसळून मनमोकळेपणानं हसलीये मी. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान दिवस आहे. तुम्ही बसा, मी आले पटकन. कसा बसा आत तरी आलो. राजनाथ, काय चाललंय तुमच्या आयुष्यात? हा, म्हणजे हक्काची बायको तिथे दुसऱ्याच माणसासाठी वडाची पूजा करते आणि तुम्ही इथे असे. नाही, इथे आलोय तर काहीतरी स्वतःचा फायदा करून घ्यायला हवा. आफ्टर ऑल सुपरस्टार आरकेचं घर आहे ना हे, म्हणजे नक्कीच या घरात अँटिक आणि महाग वस्तू असणार. चला सगळ्यावर डल्ला मारू. अरे बा, एवढं जड? शॉपिंगला सुरुवात. चला बाप्पा, आशीर्वाद दे रे.
किती हात काय करतोयस? तुला वेळ लागली का? हे बायको बायको तुला यातलं काही हवंय का सांग मला. डिस्कवर ठेव. हे तू परत ठेवलास. कसं का नको वागूस प्लीज. का वागतोस असं? नको ना वागूस असं. मी हात सोडते. क्षमा तू निघ चल राज प्लीज. माझ्या मध्ये करू नकोस काय. अरे प्लीज ते सोड. आपण दुसऱ्याच्या घरी कसं का वागू नकोस प्लीज. हे क्षमा. मी तुझ्या कामात ढवळाढवळ करत नाहीये. तू माझ्या कामामध्ये नाक खूपसू नकोस, कळलं? आणि बायको आज खूप सुंदर दिसतेस तू, त्यामुळे नको ना असं वागू. Oh my God! What's wrong with you guys? तू मॅरिड आहेस ना? तू माणूस मग हा कोण आहे? Oh, ex! Affair! Shh, एक मिनिट. काही माहित नसताना वाटेल ते बोलू नका प्लीज. एक मिनिट. जे मी पाहिलं ना आता तेवढं जरी सांगितलं ना तर यू विल बी फिनिश. सांगतेच जाऊ नका. तू कुठेच प्लीज 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 तिला अडवू ना प्लीज. तिचं जाऊन सगळ्यांना सांगितलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्लीज प्लीज अडव ना प्लीज. मी जास्त पैसे देईन तुला. हे सवय तुला. पैसे घे. तिचं तोंड बंद कर प्लीज प्लीज प्लीज. जा ना तिला अडव ना प्लीज. मी पाया पडते प्लीज. जा ना. बायको तिला अडवायची काही गरज नाहीये, कारण आपलं सगळं प्लॅनिंग, आपली डील तिथे उभं राहून ऐकते. हो मॅडम या, दिसताय तुम्ही या. ठरलं का मग काही? काय मदत हवी आहे तुम्हाला आमच्याकडून? तुम्ही कराल माझी मदत? बॅकआउट तर नाही करणार ना? हा बॅकआउट करणार काम करणार. तो बोला. सांगा ना काय काम आहे. हा माझी आई आईला धमकवायचंय? होईल ते. नाही धमकवायचं नाहीये. मग काय किडनॅप करायचंय ना? ते होईल हो, कशाला काळजी करताय? नाही मारून टाकायचंय. काय? आईला मारून टाकायचंय? काय बोलते ही मुलगी? हो मॅडम हे असं आईला मारणं वगैरे मला जमणार नाही. सांग तिला नाही जमणार आहे. हा ठीक आहे मग मी तुमचं सिक्रेट जाऊन सांग. जमणार तुला. अजून जास्त पैसे मिळाल्यावर जमणार ना तुला? जमणार ना? हवेत ना जास्त पैसे? व्हेरी गुड. जमणार. सी आता डील. हा मला वर जावं लागेल. हा बघून घ्या काय ते. तुम्ही माझ्या आईला भेटलात का? नाही हो. चला दाखवते माझी आई कोणती. घ्या. आपण इकडे आपल्या कॅप्टनची वाट बघतोय आणि आपली कॅप्टन खेळात कमी बाहेरच जास्त. अगं शांभवी चला ना खेळायला सुरुवात करा. उखाड्यांच्या भेंड्या असतात ना त्या खेळा. हा बाई आजी मला नाही येत उखाणे. काय झालं वहिनी? तू आत्ताच घाबरलीस? अहो असं नाही. छवी आता उगाच खोड्या काढू नकोस. हा थांबा मी सांगते. हा आम्ही खेळायचो उखाड्याच्या भेंड्या. काय असतं, एक उखाडा घ्यायचा कोणीतरी. हा
मग त्याचं जे शेवटचं अक्षर असतं ना ते पकडून दुसरीने उखाणा पूर्ण करायचा. सोपं आहे. आणि मग उखाणा झाल्यानंतर ना 2-3 फुगड्या करायच्या. झाला गेम. वा, आता खरी मज्जा. फुगड्या आणि उखाण्यांमध्ये ऐकत नसते मी कुणाला. हवं तर करून दाखवू का? ओ कॅप्टन, तुमच्या टीम मधनं कोण येणार आहे? आमच्या टीम मधून भारतीताई येते. जा. ऑल द बेस्ट भारतीताई. ग सुरू करा ना, नुसता टाइमपास करता बाबा. रात्राणीचा सुवास, निशिगंधाचा गंध. रात्राणीचा सुवास, निशिगंधाचा गंध. निलेश रावांच्या सहवासाने सारे जीवन झाले बेधुंद. वा, उखाणे लिहून घे, उपयोगी पडतील तुझ्या लग्नात. बेधुंद. ऐकलंस का भारती? बेधुंद. द आलाय द. बाईयाची शब्द घ्यायचं की अक्षर? अगं शब्द घेतला तरी चालेल, अक्षर घेतला तरी चालेल, पण काहीतरी घे. दारात पडलाय फुलांचा सडा, उंबरट्यापाशी घुटमळते मन. दारापाशी पडलाय फुलांचा सडा, उंबरट्यापाशी घुटमळते मन. अतुलरावांशी लग्न होताच कृतज्ञ झाले जीवन. अरे वाजव टाळ्या. अगं चल उखाणा घे. जीवन आलंय ना, मग न घे नाहीतर जीवन घे, काहीतरी घे. चल. नाही नाही म्हणता म्हणता लग्न झाले आजच्या दिवशी. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखी राहतील निलेश आणि मानसी. फुगडी कंबर, फुगडी कंबरेला आहे वेडा. आम्ही दोघी खाऊ फिरचा पेडा. चल आता तू खेळ सुरू कर. अगं तुला हवं ते अक्षर घे, पण सुरू कर खेळ. चल. बायजी, मला नाही येत ना बायजी उखाणा वगैरे. शांभवी, अगं घाबरू नकोस. आपला उखाणा भारी होणार बघ तू. जिंकायचं आपल्याला, त्यांना हरवायचंय आपल्याला. तरी घे उखाणा घे. साकेत दादा, तू छवीला अंडर एस्टिमेट करतोयस. हा, छवीला कमी समजू नकोस तू. आणि छवी, आपल्याला जिंकायचं. तू शूट कर फक्त. कमान. हे आपण जिंकायचंय शांभवी, आपल्याला जिंकायचंय. अरे जिंकणार आपण. मयतजी, शांभवी उखाणा घेणार. शांभवी उखाणा. जा शांभवी. 10 9 येते शांभवी चालू. 4 It's okay. It's okay.